म्हणले उपवाशी ठेवणी पडस का? नाही म्हणे बाबा तस काही नाही, मी पाजी देतो म्हणे, पण जवाई इराणात. म्हणतो जवाई येवाना म्हटले पान पाजाना काय संबंध? नाही म्हणे पाणी जर पिले दूध पातळ होई जाईल म्हणे. मग हो म्हणा बाप, म्हणजे जवाई मग किल्ला जीवेच पोरच ना बाप, गोरे पोरच ना पिता. या पिता माता बऱ्या, पण या पिता काय बी पिता, काय बी पिता आणि काय बी खाता. लोक मारतच लाता कोले पिताले. ते असा देखतच ना जस काय त्याचे काही समजी राहिले नाही, मी पण बोल राहील असं. चांगले मला असं वाटलं मी मन स्वतः चौघाल राहील बाबा. तुम्ही काय द्या आनंदी दिला आम्ही नाही देत तसा. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, आमचे दीपक बाबा, इकडे आमचे किरण माऊली आहेत आणि इकडे आमची विजू बाबा आहेत. विजू बाबा आपकी झलक सबसे अलग होगा, कारण मी विजू महाराजांना वाचताना नाही बघितलं होतं अजून. गावात पहिल्यांदाच भेट होती ना आपली, गडबडीला होतो आपण. अच्छा गायनाला होते, गायन करत होते. हा तेच ना, गायनला आणि रेडी माईक देतो त्या माईक सर काय माणूस कसा विचार करस येत नाही हो. लेकरू गरीबी या सांगे लेकरतच होते असा अंदाज लावून घर बसापेक्षा चाल गोष्टी किंवा शिकवा असं. पण वाजवलं का महाराज सुरुवातीला एकदम खतरनाक. माझं मनच जिंकलं तुम्ही बरं. म्हणजे आता तुम्ही गैर इज्जत वाढी गेली नाही तर मला कसं वाटतं उरेल की झेडपे का पैसा खाणार होते काही दिकेच नाही ना, असं दिखणार नाही ना वातावरण. समाधान काय नाही का महाराज गावातलीच होत का? त्या मावराय राहणार मी त्या इथलं वाहन सांगेल मी नाही ऐकी राहणार ते त्याला पक्क माहिती गाव म्हणा रे तुम्हाला नाही ऐकाव म्हणजे चांगलं. सर्वांची भजनी मंडळ माझी मीरा मुक्ताबाई, मीरा मुक्ता जणी ती गाय तबा चांगलं. वरील टार घेतलं याच्यापेक्षा अजून काय स्वाभिमान असा. सगळी गावातील भजनी मंडळ आहे, पूर्ण गावातलीच आहे, चौगावची आहे. अरे वा, भजनी मंडळ चांगली वाजवणारे म्हणणारे मंडळ. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोते. इथे सोपं सांगू का नीचे जाणार काही इज्जतली मामा काही काळजी करू नका, मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. मला माहिती तुम्ही लगाड पण न्या त्याने सांगा नाही ना मामा नाही बोला तुम्ही काही बोल ऐकू दे नका. मी काय आपलं आपलं आहे फक्त. महाराज त्यांची वय 70च्या पुढे ना 62 62 ना हा 62 वर्षाच्या वयात सुद्धा मामा असा नाचच ना तरुण पुऱ्या. आणि त्यांच्या गळ्यात विना पडला की खरंच ती ताकद वेगळी असते महाराज नामचिंतनाची. विनोद वजा करायचा, काही काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. त्यांना लोक हसवत काही करत काही घेणं देण्याने ते फुल एन्जॉय करतात आणि परमार्थामध्ये एन्जॉय करायला पाहिजे. लोक काय म्हणतील माझं नेहमीच सांगणं, लोक काय म्हणतील. लोकांनी तर पतिव्रता सीतेला सुद्धा दोष लावला हो. चांगलं कधी कोणाला म्हणणार आहे? आणि लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे सरळ सरळ बाबाजी भिकाऱ्याकडनं भीक मागण्यागत गोष्ट आहे. कारण समाजामध्ये असं एकही व्यक्ती नाही की त्याला पूर्ण लोक चांगलं म्हणत असतील. पुण्याने काही एखादा व्यक्ती असेल त्याला पूर्ण गाव चांगलं म्हणतं, अजिबात नाही. लोकांचा विचार नाही करणे, विचार करायचा फक्त जगाच्या मालकाचा. माझ्या मीराबाईने देवाची भक्ती केली, लोकांचा विचार जाऊ द्या, स्वतःच्या बापाचाही नाही विचार केला. हो, राजकन्या होती तरी सुद्धा महाराज पायात घुंगरू बांधून नाचली की नाही. चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने छोड़ दिया, भगवान
म्हणून काय करायचं, लोक काय म्हणतील हा विचार डोक्यातून काढून टाकायचा. लोकांना काय आवडतं, ज्यांना तुम्ही आवडतात ना, तुम्ही चुकलात तरी त्यांना आवडतात, आणि ज्यांना तुम्ही चालतच नाही त्यांच्यासाठी देव जरी बनलात तरी तुम्हाला ते लोक विरोधच करतील. बरोबर आहे ना? ज्यासले तुम्ही आवडतात नाही त्यासनासाठी देव जरी बनी घ्या तरी त्यासले तुम्ही आवडाव, आणि ज्यासले आवडतच त्यासना जोडे तुम्ही चिकारापणा करा तरी तुम्ही त्यासले आवडणारच शकच. मनीषी लोकेशने अपेक्षा पुरी कराना लफडामा बांगरमा पडानं, कारण लोकांची अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही. तुम्ही ठरवा माझ्या भावाचं, माझ्या बहिणीचं, माझ्या पोराचं किंवा पोरीचं लग्न करायचे. इतर लोक जर 6 पदार्थ बनवत असतील तुम्ही 7 बनवा, लोक 7 बनवत असतील तुम्ही 9 बनवा, लोक 9 बनवत असतील तुम्ही 12 बनवा, पण फक्त हात 2 ठिकाणी उभा राहा. तुम्ही लोकेशले भावकीला, लोकेशले नातेवाईकाले खुश करासाठी कोणी 7 प्रकार बनवा, तुम्ही 10 बनाय टाकत, पण हात 2 ठिकाणी लोक एकच सांगतं बट चांगलं होतं, पण जर खमण राहतं ना आपण मजाही जाते. काढली का कमी तुम्ही खमण जर राहीच गे मग सांगतं लोक पण बारीक होतं, पण आपण बारीक शेव जर राहील जाते ना जीवन काढली ना कमी. म्हणून लोक कमी या काढण्यात पुढे येतात. म्हणून लोकांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आपण. म्हणून लोकांचा विचार करून जगणे जगायचं असेल तर आपल्या पद्धतीनं फक्त जगत असताना एवढं लक्षात ठेवायचं की आपल्यामुळे दुसऱ्याला कोणाला त्रास होणार नाही, तेवढी दक्षता घ्यायची आणि मग जीवन आनंदित जगायचं, नाही का? आता जाऊयात अभंगाकडे. आता पहिल्या मुलांना टाकली ना तुम्ही माते मधमा तयारी करूत आपण. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ते तुकोबार आहे, आणि ती तुकोबार आहे. या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांची संवाद साधत असताना सांगतात भैया अरे त्या संतांचे असे उपकार आहे, ते उपकार शब्दात वर्णन करू शकत नाही. मग साधकांचा प्रश्न आहे, तुकोबार आहे संतांचे उपकार तुमच्यावर आहे, संतांनी असं केलं काय? म्हणतात मला रात्रंदिवस जागवले त्यांनी. मग साधकांचा तिथं प्रश्न आहे, जर जागवणं हा उपकार असेल तर मग रात्री आपण जर लाईट गेल्याच्या नंतर झोपलो तर डासबी रातभर झोपू देतो, ते त्यासना बी उपकार का म्हणून? एखादा गलीना बेवडा गाया देत फिरस आखी रात गावामा गाया देत रातभर झोपू देत नाही, त्याने बी झोपू देणार नाही, त्यांना उपकार का? ते जागवणं वेगळं आणि संसारातून जागून परमार्थाकडे वळवणं हे जागवणं वेगळं. आणि तुकोबार आहे या उपकारातून उतर व्हायचं सांगताय. विठ्ठल थोडक्यात आता एखाद्या माणसाला मी तुम्हाला मध्येच बोलून गेलो, एखाद्याचा जर उपकार झाला असेल तर त्या उपकारातून उतर होता येतं. मग काय एखादं काम जर तुम्ही करून दिलं तर त्याचा मोबदला काय? त्याला रोजंदारी द्या, मोकळे व्हा, म्हणजे त्याचाही आपल्यावर उपकार नाही आणि आपलाही त्याच्यावर नाही. पर तुकोबार आहे म्हणतात भैया उपकारातून उत्तराही कसं व्हावं हेही सुचत नाही. थोडक्यात एक्झाम्पल म्हणून सांगतो बरं का. रुक्मिणी आई साहेबांचं लग्न कृष्ण भगवंतासोबत लागलेलं आहे. विधवा भगवंतासोबत लग्न लागल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब एका कोपऱ्याला बसलेले आणि डोळ्यातून अश्रू येत होते. सगळ्या सखिया जवळ होत्या. सखियांनी विचारलं, मैत्रिणींनी विचारलं रुक्मिणी आई साहेबांना, म्हणले तुमचं रडण्याचं कारण काय या? अगं बाई कदाचित जगाचा मालक मला पती म्हणून भेटलाय ना, जगाचा मालक पती म्हणून भेटलाय याच्यासाठी मध्यस्थ जो होते ते म्हणजे सुदेव नावाचे ब्राह्मण. जोपर्यंत सुदेव नावाचे ब्राह्मण आले नाही त्यांनी माझी चिठ्ठी तिथपर्यंत दिली नसती तर कदाचित जगाचा मालक मला पती म्हणून भेटला नसता. तर या ब्राह्मणांना काय द्यावं मला सुचत नाहीये. इथे सुद्धा त्या मैत्रिणींनी सांगितलं बाई काहीतरी देऊन मोकळं हो ना. काहीतरी म्हणजे
अगं 1000, 2000, 5000 तू आता देवाची पत्नी झाली, तुझ्याकडे भरपूर काही आहे, तुला पाहिजे तेवढं तू सोनं दान करू शकते, स्वर्ण दान कर, गो दान कर. बाई हा असा उपकार झालेला आहे, मी काहीही दान करून या उपकारातून उतरा येऊ शकत नाही. तू सोन्याची गोष्ट करते, मैत्रिणीला सांगते रुक्मिणी साहेब, तू सोन्या नाण्याची गोष्ट करते, इथं जीव जरी दिला ना तरी त्या उपकारातून उतरा होता येते. इराणात म्हणतात जवळ येवाना म्हटले पानपाजाना काय संबंध नाही म्हणे, पाणी जर पिले दूध पातळ होई जाईल म्हणे. मग हो म्हणा बाप, म्हणजे जवळ मग कितला जीव आहे सासूना. आणि सासू असली बी सांगस बेनी म्हणा आंदोलना समोर जर जवळनं जास्त वावा करी ना मुकल्या माया, त्यामुळे मन माही पड जातेस पोऱ्यांना. खरंय का नाही. काही काही सासू शब्द मग जवळींसाठी बी हा जरा विरुद्ध आहे बा. जवळीने वावा करत सासू आणि इकडे सुनबाईने सासू. सासू तुम्ही बरं का बहिणी वातावरण सारखंच ठेवा ना, पण आपण मानसिकता बदलाय टाकेल शे. मी नेहमी सुनबाईशले बी बोलस, पण आज सासू असले बी सांगण्याशे म्हणा. जर दिवाळी टाइमले आपला अंडोर आपली सुनबाईले जर मोटरसायकलवर बसाडीन लई जास ना, तेव्हा बी आनंद मानाना बरं का बहिणीवर. नाही तर काही काही बाया पोरगान गाडीवर जर सुनबाई बसे ना, आजूबाजूने बाईसले दाखव सकू शेका तिले अक्कल दाख कशी मजा तोंड लंबाडीन बसणे दाखते खुली राहिनी का ती. म्हणजे सुनबाई बसणे का मजानं मुसळ करीन बसणे, मजानं तोंड करी बसणे. आणि तिथला 1-2 दिन जर अंडे रिलीशने जवळ येस होईन ते पापड्या टाकता टाकता सुद्धा गरी ना बाई सको बिकू दको माय मन सोनचिडी काय मजा नाही राहिली. म्हणजे तुम्ही सोनचिडी आणि दुसऱ्यानी मजानं मुसळाने मराल चहा भेटी तू टाइमवर. दोन्ही बाजूला सारख्या ठेवण्या पडतेस, बरोबर आहे का नाही. हा आडेने बाया बड्या समजदार आहे, या बाईसले काय सांगा ना काम नाही. आता सासूबाईने जावाई बापूला बघितलं, म्हणले जावाई बापू कोणाकडे चालला काय ना मामी तुमच्याचकडे आलो म्हणले. आता सासूबाईने बघितल्याच्या नंतर जावईन करतो स्वयंपाकला दे ना, पण सासूबाई म्हणे पाहुणा म्हणे काय जावाई बापू म्हणे सांगा ना तुम्ही उन्हात मला गैर आनंद आहे, मी स्वयंपाक करस काय बनाव म्हणे. मामी काय बी बनावा म्हणे, मी तर किती दिवस नेले चटणी मिरची जे होईल त्या टाइमवर भेटायला पाहिजे, मामी लवकर बनावा. काय नाही जावई बापू मी स्वयंपाक करस, तोपर्यंत एक काम करा तुम्हाला सासरा बी दिंडी मा जायला देव टाका म्हणे. ज्यांना कटाया त्यांनाच वानूया. 1 दिन 2 दिन मायले नाही म्हणते, पण सासून नाही म्हणता येईल का. काय मत आहे तुमनं. मायले जर मायने काम सांगा मायले माणूस सहज नाही म्हणतील, पण सासून नाही म्हणता येईल का बरं. बाबा तुम्हाला काय मत आहे त्या मागे बसेल बाबा त्या सुद्धा नाही म्हण राय ना, तर आपला कवट आहे बशी का खाऊ. 70-80 वरीस म्हातारा सुद्धा सासून काम नाही म्हणाल का काय करायला. आणि आपले ते बेटी राहण्यात नाही, आपले पाय धुई पेन पडी भाऊ. सासूले नाही म्हणता येत नाही. 1 दिन 2 दिन 3 दिन तो म्हणे घर सासू दे म्हातारी बोमा मारीन 8 राहते सासू देवारा काढ देस. मग काय करा ना जीवच ठेवून आणि आत्महत्या करी मर्जा सुपल देऊ नाही द्यावं म्हणे. जंगलना मार्ग धरा वीर दे की एक वीर मा उडी मारणार तोपर्यंत एक माणूस नाही हात धरा वीर मालक म्हणे. भाऊ काय करा ना माझा जीव ठेवणार नाही, तू कर्जही जायचे का म्हणे नाही, तू काम न दुख लागस का म्हणे नाही, मरी का बरं आहे ना माले जीव ठेवणार नाही. वीर बालक म्हणे भाऊ तू कामधंदा ना दुख लागस कामधंदा करू नको, तू कपडा लागता लागतोच वरीस मा 2 ड्रेस वापरस मी 4 ली दिसू, तू 4 वापरस 8 ली दिसू, तुला बिडी काढी ना शोक होई ते सुद्धा ली दिसू, 2 टाइम खास 3 टाइम कावाल दिसू. कामधंदा ना दुख लागस कामधंदा करू नको, फक्त बशी बशी मन घर म्हणा देव टाकत जाय म्हणे. हा आपला परमार्थ आहे, बरोबर आहे की नाही. संतांनी तुम्हा आपल्याला जागवल्या पण आपण जागत नाही. थोडक्यात मला उदाहरण रामायणातलं सांगायला आवडतं बरं का. रामायण तुम्ही सगळ्यांनी वाचलेलं असेल, नाही वाचलं कमीत कमी ऐकलेलं तरी असेल. रामायणातलं ते म्हणजे सुदेव नावाचे ब्राह्मण. जोपर्यंत सुदेव नावाचे ब्राह्मण आले नाही त्यांनी माझी चिठ्ठी तिथपर्यंत दिली नसती तर कदाचित जगाचा मालक मला पती म्हणून भेटला नसता. तर या ब्राह्मणांना काय द्यावं मला सुचत नाहीये. इथं सुद्धा त्या मैत्रिणींनी सांगितलं बाई काहीतरी देऊन मोकळं हो ना. काहीतरी म्हणजे अगं 1000, 2000, 5000 तू आता देवाची पत्नी झाली, तुझ्याकडे भरपूर काही आहे, तुला पाहिजे तेवढं तू सोनं दान करू शकते, स्वर्ण दान कर, गो दान कर.
बाई हा असा उपकार झालेला आहे, मी काहीही दान करून या उपकारातून उतरा येऊ शकत नाही. तू सोन्याची गोष्ट करते, मैत्रिणीला सांगते रुक्मिणी साहेब, तू सोन्या नाण्याची गोष्ट करते, इथं जीव जरी दिला ना तरी त्या उपकारातून उतरा होता येत नाही. मग तुकोबराय जीवच का उदाहरण म्हणून ठेवतात, जीवच का सांगतात? त्याच्या मागचं कारण असं, आपण जर गावाला जातो, जीवच का सांगतात त्याच्यावर बोलायलो बरं का. आपण जर गावाला जातोय, गावाला जाताना तुमचे जर 2, 4, 5, 6, 8, 10, 15 ड्रेस आहेत, त्याच्यातून तुम्ही कोणता ड्रेस परिधान करतात? जो स्वच्छ धुतलेला आहे तो ड्रेस, आणि तो ड्रेस प्रेस केलेला आहे तो अंगात घातल्याच्या नंतर एसटीचा प्रवास करायचा, सीटवर जर घाण असेल तर तुम्ही त्या सीटवर डायरेक्ट बस जातच का? त्याच्यावर पकुटा बसेल का? तुम्ही डायरेक्ट बसेल येतच का सीटवर? अजिबात नाही. का? कारण मी कपडे स्वच्छ धुतलेले कपडे घातलेले, प्रेस केलेले, जर काही तवसवर कपडे खराब होतील. मग तुमचा आता कशावर जीव आहे? प्रवास करत असताना कशात जीव आहे? कपड्यांमध्ये. मना कपडा खराब व्हायला नको, बरोबर आहे ना? कपड्यांवर जीव आहे. प्रवास करतो गाडीमध्ये, मी जर का बसलो कपडे भरतील माझे खराब होतील म्हणून सीटवर बसायचं नाही, वाटल्यास उभा राहतो, जिथं जायचं तिथपर्यंत उभा राहून प्रवास करेल, पण बसणार नाही कारण कपडे खराब होतील. आता कपडे भरायला नको मनीषीने उभा राहिना, पण योगायोग असा, अचानक समोरून गाडी आली, आपली गाडी त्या गाडीला धडकली, ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर माणसाच्या पायाला लागलं, जखम झाली, म्हणजे रक्त व्हायला लागलं. ज्या कपड्याला दाग पडायला नको म्हणून माणूस उभा होता, ऍक्सिडेंट व्हायला पायना रक्त व्हायला लागले. त्या कपडा मग इथला जीव होता, पण ते शर्ट काढीन पायले बांध. कपड्यातला जीव कुठं आला? आता शरीरावर, बरोबर आहे ना? आता ते शर्ट पायाला बांधलेलं, पायाला बांधून दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं लवकर ऑपरेशन करून घ्या, पंजा तोड टाका. ऑपरेशन करल्या, जीवाची जाईल. नाही, पोरगा मुंबईला शे, पोरगा येऊ दे, पोरगा सांगेन तर वय. पोरगा येवाल 2 दिन लागले. डॉक्टर म्हणे तुमले डायबिटीस आहे ना, गुडगा पाहिजे, पाय काढणं पडीन, नाही ते मरणं पडीन. पहिले 50 काढणं होता, ऐकणे 2 दिन लेट हो गया डायबिटीस मुळे, आता गुडगा पाय काढणं पडीन. कल्पना करा, अगोदर कपडा भरायला जायला आते पायले लागणं, ते कपडा काढीस पायले बांधले ना, रक्ताना बरी गे शर्ट. कपडाच मा जीव होता, कपडाच माना जीव शरीरवरून. रक्त नको आले, पाय तोडा होतात पंजा, पण नको शरीर खराब होईल जाईल. शेवटी पंजा जाऊ तर गुडगा पाय काढले, पण मना जीवाचा कुठं आलं? जीवावर. इतकं सगळं त्यागून जीवावर माणूस येतो. शेवटी जीव जरी दिला, असा जीव जरी दिला तरी सुद्धा त्यांच्या उपकारातून उतराई होता येत नाही, असं तुकोबराय सांगत असताना अभंगाच्या जागवतात संत आपल्याला, पण आपण जागलं पाहिजे. कुठं तरी आपण जागत नाही. आणि सांगू का तुम्हाला एक नेहमी दृष्टांत म्हणून सांगतो, आपला परमार्थ म्हणजे लय धावताय लौकिक बाबा, आपला परमार्थ अंतःकरणापासून नाही. एक माणूस वारीला गेल्याच्या नंतर त्याच्या पोराला सांगितलं, दादा मी वारीला चाललो, म्हणले महिन्याच्या वारीला एक काम करतोय ना, रोज देवपूजा करून घेशील. पोराला सांगितलं, पोरगा म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही. आता बाप गेला वारीला, पोरग देवपूजा करायला लागलं. पहिला दिवस देव धुईली ना, दुसरा दिन देव धुईली ना, तिसरा दिन देव धुईली ना. तू मायले म्हणे माडी म्हणे काय रे भाऊ, हाय रोज करणं पडी का, तुम बाप पिरी असतो तुला आईस करणं शे म्हणे. तो म्हणे रोज एक देव धावापेक्षा माडी असा करत बटा देव यारवरलंय जाणी एकटे धुईलंयस म्हणे. पूर्ण देव हऱ्यातले देव घेतले बा, गटोड बांधला गेला विहिरीवर. मग एक देव काय दवाना, बटा देव बादली मा मोक्या करली ना, आणि बादलीला दोर बांधले ना. पहिला लोक पाणी खेचत काय येर माई, हा तसं पुरा देव टाक देणार म्हणे, आखी बादली सोड देस. बटा देव एकटे दळायचं, तिने बादली ओढली सु म्हणे, यान बादली काले सोडी. ज्या जर देव होतात त्या पाणी माराय घ्या, जसा लड्डू गोपाल. आणि मला गैर आनंद आहे, मी स्वयंपाक करस काय बनाव म्हणे, मामी काय बी बनावा म्हणे. मी तर किती नेले चटणी मिरची जे होईल त्या टाईमवर भेटायला पाहिजे, मामी लवकर बनावा. काय नाही जावई बापू मी स्वयंपाक करस, तोपर्यंत एक काम करा, तुम्हाला सासरा दिंडी मा जायला देव टाका म्हणे.
ज्यांना कटाया त्यांनाच वानूया. एक दिन 2 दिन मायले नाही म्हणते पण सासून नाही म्हणता येईल का? काय मत आहे तुमनं? मायले जर मायने काम सांगा, मायले माणूस सहज नाही म्हणतील पण सासून नाही म्हणता येईल का बरं? बाबा तुमनं काय मत आहे त्या मागे बसेल बाबा? त्या सुद्धा नाही म्हण राय ना, तर आपला कवटा आहे बशी का खाऊ? त्या 70-80 वर्षाचा म्हातारा सुद्धा सासून काम नाही म्हणाल का काय करायला? आणि आपले ते बेटी राहण्यात नाही, आपले पाय धुई पेन पडी भाऊ. सासूले नाही म्हणता येत नाही. 1 दिन 2 दिन 3 दिन तो म्हणे घर सासू दे म्हातारी बोमा मारीन 8 राहते सासू देवारा काढल्यास. मग काय करा ना, जीवच ठेवून आणि आत्महत्या करी मर्द पण देऊ नाही द्यावं म्हणे. जंगलना मार्ग धरा वीर दे की एक वीर मा उडी मारणार तोपर्यंत एक माणूस नाही हात धरा वीर मालक म्हणे. भाऊ काय करा ना, माझा जीव ठेवणार नाही. तोवर कर्जही जायचे का म्हणे नाही. तू काम न दुख लागस का म्हणे नाही. मरी का बरं आहे ना, माले जीव ठेवणार नाही. वीर बालक म्हणे भाऊ तू कामधंदा ना दुख लागस कामधंदा करू नको. तू कपडा लत्ता लागतोस वरीसमा 2 ड्रेस वापरस मी 4 ली दिसू, तू 4 वापरस 8 ली दिसू. तुला बिडी काढी ना शोक होई ते सुद्धा ली दिसू. 2 टाइम खासोय 3 टाइम कावाल दिसू. कामधंदा ना दुख लागस कामधंदा करू नको. फक्त बशी बशी मन कर म्हणा देव टाकत जाय म्हणे. हा आपला परमार्थ आहे. बरोबर आहे की नाही? संतांनी तुम्हा आपल्याला जागवल्या पण आपण जागत नाही. थोडक्यात मला उदाहरण रामायणातलं सांगायला आवडतं बरं का. रामायण तुम्ही सगळ्यांनी वाचलेलं असेल, नाही वाचलं कमीत कमी ऐकलेलं तरी असेल. रामायणातला जो प्रसंग आहे फक्त परिस्थिती डोळ्याच्या समोर घ्या. 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र गेले. 14 वर्षाच्या वनवासाला गेल्याच्या नंतर एका ठिकाणी हरण आली, सोन्याची हरण आली. हरण खरी का खोटी? लवकर लवकर बोला. हरण खरी का खोटी? खोटी. कोण होती ती हरण? माळीत मामा. खोटी हरण, सोन्याची नव्हती. खोटी हरणीच्या नादात सीतामय्यानं जगाच्या मालकाला सांगितलं या हरणीची त्वचा काढा, चामडी काढा, तिची मला चोडी शिवायची. खोटी हरणीच्या नादात जगाच्या मालकाला दूर केलं. बरोबर आहे ना? खोट्या हरणीच्या नादात जगाच्या मालकाला दूर केलं. बरं प्रभू रामचंद्र गेले. प्रभू रामचंद्रांचा काहीतरी संकट आता आहे. खोटाचा आवाज आला, मला वाचव लक्ष्मणा. आवाज खरा होता का खोटा? तो आवाज सुद्धा खोटा. खोट्याच्या नादात साधू रूपी धीर जवळ होता सीतेच्या, पण त्या साधू रूपी संत रूपी धीराला सुद्धा सांगितलं तुमचा भाऊ काहीतरी संकटातच जा म्हणले. खोटाचा आवाज. काय भाऊ चालणार असं बा सवय पडी घेन ती. रिमोट बटन दाबता चित्र बदलस. 1-1.5 तास वेगळी बदली राही ना, नाही जाणू अजून हाय अजून 1 तास बदलावले भाऊ. आणि सांगू का माया हो, मी पहिलेच सांगतो कीर्तनातून यांना बोलून फायदा नाही. तुम्ही माझ्या माया आहेत, माझ्या बहिणी आहेत. तुम्हाला सांगतो या पोरेस नाही ना लहानपणापासून तुम्ही हात मारी रिमोट देवानं बंद कर द्या बहिणीवर. तुम्ही आहेत ना, तुम्ही जर कधी नियममा राहिल्यात ना आणि नियममा ठेवा नाही असले, आज सुद्धा एखादा राजा छत्रपती शिवराय घडू शकस, महात्मा ज्योतिबा फुले घडू शकस. तुम्ही नियममा राहू दे असले. तुम्ही येस ना आत्मा रिमोट देतच बहिणी होऊन तुम्हाला पाय पडस. मी थोडं ऐकायला जड जाई पण सत्यता आहे या ना. मग ते टीव्ही धक्का आहे ना, त्या जाहिरात येतेस ना बाबा बुदेवा, इथल्या गंध्या जाहिरात येतील त्यासले त्या उघडा नागडा चित्रा दकान सवय पडत ना जाकेल झुकेल बाबा पट्टत नाही घर निघ जातच त्याच लिहायचा जाकेल झुकेल बी चित्रा दकाडान सवय पाडल्या बहिणी. त्या मोबाईल ना या मालिकांना सिरियलानं एवढा सत्यानाश झालाय ना, इतका सत्यानाश झालाय. आणि खास करून मोबाईल. काही लोक आटे बसले तरी सुद्धा मोबाईल मा बोट त्याच्या कोपरामा काहीच नाही. या मोबाईलने इथला येडा का आणि मला बट दिकच ना. तुम्ही कितला का काला फिरीन चालवता हा. या मोबाईलने इथलं येडं करतील लोकेशले. एक भाऊ व्हॉट्सअप चालवता दुसरा गरमा घुशी घ्या. त्याला समजणार नाही मी कोण गरमा घुशी घेऊ असं. हो तरी जाई बस ना व्हॉट्सअपच चालाय राही ना. ती बाई बी सिरियल दाखवा इथली मग्न होती टीव्ही दाखवा सिरियल मा इथली येडी वय झाली होती. तिला असं वाटणं म्हणून मालक जो ना तिने विचार आठी दिली त्यान पुढे कंबरी की दिला. हाय बी देखत नाही कोणी येले तो बी देखत नाही मी कोण गरमाशा असं. आता याला असं वाट राहिलं चहा उन्ही चहा ना कप उचलाल घ्या पेवन टाइमले वर दकत बापरे आठी ती पीयूपी वेगळी ती की राहिली म्हणे. हाय आपलं घर नाही रे का दुसरा घर मागून जायचे आपण. अवघर ना मालकने जर देखत आपले कोण साडीन म्हणे तो कारण नसताना कस काय उन्हावू तो जीवलीन पै राहीन आपण घर ना करा मालक बी राहीन घरमा या ना घुसाना गाव आणि त्यांना निघाना गाव दोन्ही दारमा ये राहिले ठोकाय घ्या.
अहो व्हॉट्सअप मा गुज जायला होता घरमा आव बी घरना मला गिरांता पण आव बी फेसबुक मा येडा व्हायला होता आव त्या टोकाय सांग ओ बापरे मी का तुम ना घरमा ये गो म्हणे म्हणजे या मोबाईलने इतला सत्यानाश करीन ती देशाला कोणले सुधरू दिरायनात नाही सांगू का तुमले पहिले चिठ्ठ्या येत्या बाबा लोकेशन लिहिले तो आनंद जे 40 ना पुढे 27 लिहिले तो आनंद हो चिठ्ठ्या येत ना पत्र हे पहिले लेटर महाराज जेवणे करीस ने अख्खी गली बसे पत्र वाचन करता आंड्यानं पत्र येले भो चुलत काका चुलत भाऊ बटा दूर दूर ना ही बसेत पत्र येले भो काय आहे काय नाही वाचन करता अख्खा गली ना काका बाबा बसेत कोणीतरी एक जण वाचे तो पत्र वाचाना आनंद ना ऐकाना आनंद राय आता सगळी पोरले जर कधी बोला नव्हे ना बापले तो जवळ सांग जवळ मन अंडेर पांदे अंडेर सांग मन बापले सांगते मी झोपी जायला सांग द्या म्हणजे माणूस की चोर आहे गे हो खरंय का नाही बहिणी सगळा बापने सांगित सुद्धा बोलाना कटाळावा लागते ते म्हणजे काही काही गोष्टी माणूस की हिरावत चालली म्हणून ना कीर्तनात तरी आणत जा थोडा जिवाडा तरी राहील त्यास ना जिवाडा आता राहिलेला नाही लोकांमध्ये बरोबर आहे की नाही पहिला लोकच ना काय आनंद होता महाराज जगाना कितला आनंद मग जीवन जगेल हो दुसरा ना पोऱ्या जर गरीमा की आहे ना तरी असा आहे टोपीवाला बाबा आहेत ना पहिला बाबा दुसरा ना पोरे बी उन्मा की आहे ना तरी मारी बसेत आणि तो पोरगा पयत पयत जाय मायले सांगे माडी तो ततान गली म्हणा बाबा मला मारी बस ना तरी माय सांगे भाऊ एकच चापट मारी म्हातारा चांगला नाही मुजळ पोट टाकता तुला एवढी मर्यादा होती बरोबर आहे का नाही आता ते सगळं गाजला का नातूल मारे ना मायला सांगा ना माडीव बाबा मारी बट ना ती सुन भाई सासरा सांग तुम्ही म्हणा पोऱ्याना बोलतो दुःखशे बरं तुम्हाला परसा दे काही किती किन्नी घे जाऊ हो म्हणा बाप हा इस्रायल नाही शे पहिला जीवाडा अख्ख उलटवी जायचे आगू केवढा गावच मग बरं दिकच बाबा हे बिचारे मावलीच ना डोकार पोलो बिलो देखील बरं वाटत म्हणा हिंदू धर्माने बाया जागेशीर हा नाही तर काही काही ठिकाणी डोकार पदर बिली तिथली बिचारे मावल्या ना सिटीत मग बोलता आलं तर कोणती सिटी ना त्याने सांगा लुले होईल ना आणि उपाधी आपला काही